आज 10 जुलै मागणी दिवसानिमित्त आम्ही नांदेडच्या जिल्हा परिषदवर निवेदन दिलेलं आहे। नांदेड जिल्हा आशा व गटप्रवर्तक CITUच्या वतीनं आज 10 जुलै मागणी दिवस म्हणून संपूर्ण देशभर आशा व गटप्रवर्तकाच्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन देशभर या ठिकाणी देशपातळीवर आंदोलन मोर्चे करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आम्ही आता नांदेडच्या जिल्हा परिषद DHO असतील किंवा संबंधित सगळे अधिकारी असतील त्यांना एक निवेदन पण दिलेलं आहे। आपल्याला माहिती आहे 6 जुलै 2026 रोजी आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक मंडळाचे आयुक्त साहेबांनी एक निवडणूक आयोगाला पत्र काढलेलं आहे। त्यांचं या पत्रात त्यांनी नमूद केलेलं आहे की आता मोठ्या प्रमाणात आशाताईंवर SIRचं काम देण्यात आलेलं आहे, परंतु त्यांनी असा आग्रह निवडणूक आयोगाला केलेला आहे की आशा व गटप्रवर्तक ताई ह्या महत्त्वाच्या कामावर आहेत, त्यांच्यावर आरोग्य खात्याच्या जबाबदारीचं काम माता बाल मृत्यू कमी करणं, संसर्गजन्य आजार आणि इतर आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत तात्काळ ते देण्यासाठी त्यांची नेमणूक केलेली आहे। परंतु अलीकडे पावसाळा सुरू असताना आरोग्याचे मोठ्या समस्या जाणवत असताना आशा व गटप्रवर्तक ताईंना ह्या SIRच्या कामात या आरोग्य विभागाने गुंतवून ठेवलेलं आहे। या ठिकाणी या जिल्हा परिषदच्या DHO सरांना संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही सांगू इच्छितो की आयुक्त साहेबांच्या जर पत्राला तुम्ही केळाची टोकरी दाखवत असाल तर किती भयानक प्रकार हे नांदेड जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर घडत आहे। म्हणून महाराष्ट्रातले आणि नांदेड जिल्ह्यातले आशाताईंना आणि गटप्रवर्तक ताईंना मी विनंती करते, आपण SIRचं काम करू नका, आपण SIRच्या कामावर बहिष्कार घाला आणि केंद्रीय गाईडलाईननुसार विना मोबदला आशा आणि गटप्रवर्तक ताईंना कोणतेही काम लावू नये ह्या सुद्धा गाईडलाईन आहे। हे आपल्याकडे त्याचे GR सुद्धा उपलब्ध आहेत। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातल्या आरोग्य खात्याला सुद्धा मी सांगू इच्छितो की आशा आणि गटप्रवर्तक या महत्त्वाच्या आरोग्याच्या जबाबदारीच्या कामावर आहेत, त्यांना हे SIRचं काम लावू नये। त्याचबरोबर आशा आणि गटप्रवर्तक ताईंना सुद्धा सांगते, कोणी जर लावत असेल तर आपण हे पत्र संबंधित यांना दाखवावं। धन्यवाद।